नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ओव्हरटेक करताना काळाचा घाला. सांगली बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक सतीश पाटील अपघातात ठार. दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोराची धडक. कुपवड ते कौलापूर मार्गावरती दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक होऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक सतीश रामचंद्र पाटील वय 50 राहणार कौलापूर तालुका मिरज ठार झाले आहेत. बामनोली तालुका मिरज हद्दीतील झील इंटरनॅशनल स्कूल जवळील शिवाई पार्क परिसरात गुरुवारी दिनांक 27 रोजी रात्री 8:30च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कुपवाड पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली चालक विशाल अनिल भोसले वय 30 राहणार कौलापूर यास ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश पाटील हे दुचाकीवरून MH10 DN 6867 कुपवाडहून कौलापूरच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या पुढे एका ट्रॅक्टर MH10S 3356 व ट्रॉली MH10 W 1974 कौलापूरच्या दिशेने निघाली होती. यावेळी ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक समोरून दुसरे दुचाकी वाहन आले आणि पाटील यांनी दुचाकी आत घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकीची ट्रॉलीला जोरदार धडक झाली व पाटील रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. अपघातात माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुष हेल्पलाईन टीमच्या माध्यमातून जखमी पाटील यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. यामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सतीश पाटील हे गेल्या काही वर्षापासून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. जिल्हा बँकेतील त्यांच्या सेवेचा कालावधी अद्याप केवळ 9 महिने झाला होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कौलापूरसह जिल्हा बँकेच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.